मालवणी महोत्सवात दशावतारी परंपरेचा जागर. ठाण्यातील मालवणी महोत्सवात दशावतारी परंपरेचा जागर करण्यात आला. भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी क्षेत्राची पौराणिक माहिती उलगडणारा असुरमर्दिनी पुण्याशी अर्थात छत्रदान या दशावतारी नाट्यप्रयोगाने रसिक मंत्रमुग्ध झाले. वेंगुर्ला तालुक्यातील खानोली येथील खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाने हा भारदस्त प्रयोग सादर केला. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरी शिवाईनगर उन्नती गार्डन मैदान येथे 8 फेब्रुवारीपासून आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवामध्ये खवय्यांसह रसिक मंडळींची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. या महोत्सवात मंगळवारी 10 फेब्रुवारी कन्याकुमारी क्षेत्राची गाथा उलगडणारे असुरमर्दिनी पुण्याक्षी अर्थात छत्रदान हे पौराणिक नाट्यपुष्प वेंगुर्ला खानोली येथील खानोलकर पारंपरिक नाट्य मंडळ यांनी सादर केले. भारतात कन्याकुमारी क्षेत्र कसे तयार झाले, बाणदैत्य आणि केतुदैत्य या असुराकडून देवतांना त्रास होऊ लागल्याने भगवान शिवशंकर आणि अन्य देवतांची पुण्याक्षी हिला कुमारिका ठेवत संकटावर कशी मात केली, त्या असुराचा मृत्यू या कुमारिकेकडून कसा होतो याची पौराणिक कथा या नाट्यप्रयोगातून उलगडण्यात आली. आजही देवी रूपात तिष्ठत दक्षिणेच्या समुद्र किनाऱ्यावरील कन्याकुमारीला स्फटिकमय वाळूत उभी आहे. देवी पुण्याक्षीचे तेजस्वी रूप, बाणदैत्य या असुरांवर मिळवलेला विजय आणि छत्रदानाची कथा, प्रभावी संवाद, पौराणिक वेशभूषेमुळे दशावतारी नाट्य परंपरेतील अभिनय, गायन व नृत्य यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. एक प्रकारे मालवणी लोककलेची समृद्ध परंपरा जपणाऱ्या मालवणी महोत्सवात प्रेक्षकांना दशावतारी नाटकातून पौराणिक कथानकासोबतच सांस्कृतिक वारशाची अनुभूती लाभली. नाट्यप्रयोगानंतर उपस्थित रसिकांनी तमाम कलाकारांचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. मोठमोठा निर्माण झाला, रत्नाचा देश निर्माण झाला. आणि या देशात मी काय करते, मी कोण आहे, पुढे मला जन्म देण्याचं कर्तव्य केलंय. और माझी मातृदेव नमः शिवाय, ओम नमः शिवाय, कर्पूर गौरवाणी, हर हर शंभो शंभो शिव महादेवा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. एक देवी प्रभार तेजोमय व्यक्तिमत्व नेत्यासमोर मला दिसू लागले. कोण आहात तुम्ही? या विश्वाचा आदिदेव, या विश्वाची लयकर्ती देवता शंभू महादेव आज कैलासाचा त्याग करून या दक्ष